बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरी येथील 12व्या शतकातील प्राचीन केदारेश्वर मंदिर हे चालुक्यकालीन स्थापत्य कलेचा अनमोल ठेवा आहे। चालुक्य राजा विक्रमादित्य 6वा यांच्या कारकिर्दीत इसवी सन 1076 ते 1126 या कालखंडात मंदिराची निर्मिती झाल्याचं सांगितलं जातं। मंदिराच्या मंडपाला 16 स्तंभांचा आधार आहे। पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशेला मुख्य प्रवेशद्वार आहेत। वैशिष्ट्यपूर्ण शिल्पकला आणि स्थापत्यामुळे हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातं। मंदिराची जबाबदारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे आहे। नुकतंच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय। श्रावण महिन्यात केदारेश्वर दर्शन घेण्यासाठी परिसरासह दूरवरून मोठ्या संख्येनं भाविक धर्मापुरीत दाखल होत आहेत। जीर्णोद्धारामुळे मंदिराचं ऐतिहासिक वैभव अधिक खुलून आलंय। श्रद्धा आणि पर्यटनाच्या दृष्टीनं धर्मापुरीच्या वैभवात भर पडली। माझं नाव श्रीमंत किशनराव फड, धर्मापुरी तालुका परळी, जिल्हा बीड। आज आपण या ठिकाणी केदारेश्वर मंदिर या ठिकाणी उभे आहोत। आता मी या धर्मापुरी गावचा असल्यामुळे या धर्मापुरी नगरीबद्दल मला माहिती सांगायला खूप आवडेल। केदारेश्वर मंदिर हे फार पुरातन 12व्या इसवी सन पूर्व 12व्या शतकामधील मंदिर आहे आणि हेमाडपंथी बांधकामाचं 16 खांबावर उभा असलेलं हे भव्य दिव्य आणि हे एक वैभवशाली इतिहासाची साक्ष म्हणून आज आपल्याला या ठिकाणी हे साक्ष देत आहे। या ठिकाणी पूर्वी या गावामध्ये वैभव संपन्न धर्मराजाची धर्मापुरी असं, कारण येथे किल्ला आहे, 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती म्हणून 12 मंदिर आहेत, देवीचं मंदिर आहे। या ठिकाणी राम, लक्ष्मण, सीता ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळेस या ठिकाणी आले होते आणि त्यांची इथं परीक्षा घेण्यासाठी माता त्यांची पार्वती माता या ठिकाणी आल्या आणि त्यांनी रामाच्या पुढं येऊन उभा टाकल्या। तर त्यावेळेस माता तू का असं रामांनी त्यांना प्रश्न केला आणि त्यावेळेस या ठिकाणी तू का म्हणल्यामुळे तुकाई देवीचं मंदिर या ठिकाणी आहे। तर ते पण आपण पाहू शकता। हेमाडपंथी बांधकामाचं खूप सुंदर मंदिर आहे। 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती असणार 12 ज्योतिर्लिंग आहेत। या ठिकाणी खूप दूरदूरून आज श्रावण सोमवार असल्यामुळं या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी आहे आणि या ठिकाणी श्रद्धास्थान आहे। नवसाला पावणारा महादेव या ठिकाणी अशी ही या ठिकाणी आख्यायिका आहे। प्रत्येक इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण होतेच असा माझा तरी विश्वास आहे आणि या धर्मापुरी नगरीतल्या सर्वांचा विश्वास आहे। या ठिकाणी खूप पडझड झालेली होती। पुरातत्व विभागाच्या माध्यमातून याची आता जीर्णोद्धार झालेला आहे आणि आणखीन पुढं जीर्णोद्धार होणार आहे। या ठिकाणी आता शिलालेख आहे, तुम्ही पाहिलाच असेल। या ठिकाणी शिलालेख आहे, शिलालेखावर राजाचं वर्णन आहे। 1200 मध्ये बांधकाम केलेलं आहे आणि किल्ला आणि इथं जे राजा होता त्या राजानं आपल्या मुलीसाठी माझ्या माहितीचं मंदिर बांधकाम केलं होतं। किल्ल्यामध्ये राहत होते आणि तिकडून इकडे येण्यासाठी समोरासमोर इकडच्या बाजूनं दरवाजा आहे तर पूर्वेस आणि इकडून पश्चिमेस, तर त्या येण्या जाण्यासाठीचा हा मार्ग होता आणि 3 दरवाजे आहेत, दक्षिण, उत्तर। तर या ठिकाणी भरपूर असे भाविक येतात। या ठिकाणी शिलालेखावर असंही लिहिलेलं आहे, या जागेचं शेवटची लाईन आहे, तुम्ही वाचलं तर, जो कोणी या जागेचे हडप करेल किंवा काही करेल तर शेणातला किडा होऊन तो 60 कितीतरी वर्ष जगेल अशी शाप पण लिहिलेला आहे त्या ठिकाणी पण पाहिलं जावं। आणि त्या काळातील यादव काळातील जे कारागीर होते त्यांची जी शिल्पकला या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर आपल्याला दिसून येते की नृत्यकलेचा प्रभाव या शिलालेखातून आपल्याला पाहायला मिळेल। आणि खूप असं या ठिकाणी आता आमचे अनिल भाऊ या ठिकाणी खूप ते पुरातत्व विभागाच्या माध्यमातून ते या ठिकाणी आहेत, रुजू आहेत, ते देखभाल करतात। या ठिकाणी डागडुजी असेल, येथील सेवा असेल, दररोजची स्वच्छता असेल ते पण पाहतात आणि आता खूप या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे। या ठिकाणी मल्लिकार्जुन मंदिर आहे, मल्लिकार्जुन मंदिरावर तीर्थ आहे, तीर्थाचं पण आज पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुंदर असं काम सुरू आहे। तुम्ही त्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी सुद्धा आज हजारो भाविकांची गर्दी आहे। भोजन, अन्नदान या ठिकाणी होतं। या ठिकाणी सुद्धा दरवर्षी महाशिवरात्रीच्या वेळेस सप्ताह होतो, त्या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी येत असतात। खूप सुंदर असं पर्यटन आणि पुरातत्व विभागाचा हा अमूल्य ठेवा आपल्या सर्वांना जपायचा आहे आणि तो आपण जपला पाहिजे, ते आपलं आज कर्तव्य आहे। एवढं बोलतो।
कारंजा लाड शहरातील कलंदरिया नगर प्रभाग क्रमांक 15 परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात धुमाकूळ सुरू आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सायकल खेळत असलेल्या खिजर खान शफीक खान या चिमुकल्यावर 3 ते 4 मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याला चावा घेतल्याची घटना घडली। मुलगा सायकल खेळत असताना अचानक कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। कारंजा लाड शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते, त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना भीती वाटते। विशेषतः लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होते। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी संबंधित प्रशासनानं त्वरित कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होते। ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार असलेल्या जिल्हा परिषद शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद शाळा बचाव अभियान राबवण्याचा निर्धार करण्यात आलाय। अभियानाच्या नियोजनासाठी जुन्या पंचायत समिती सभागृहात सर्वपक्षीय बैठक झाली। या बैठकीत तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थी संख्या, शिक्षकांची उपलब्धता, भौतिक सुविधांचा अभाव तसंच शाळा टिकवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। शाळा बंद झाल्यास गोरगरीब पालकांवर खासगी शिक्षणाचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। विद्यार्थी संख्या वाढवणं, आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देणं, मूलभूत सुविधा निर्माण करणं आणि शासनाकडे विविध मागण्या मांडण्यासाठी व्यापक अभियान राबवण्याचं ठरलं। पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, ग्राम शिक्षण समिती, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी युवक आणि नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आले। पक्षभेद विसरूया, गावाची शाळा वाचवूया या भूमिकेतून अभियान सर्वसमावेशक पद्धतीनं राबवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आलाय। मोहिमेतून आम्ही आज तालुक्याच्या वतीनं मंगरुळपीर तालुक्यातील आमचे सर्व सहकारी आणि जे शिक्षणप्रेमी आहे, मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो, राजकारणातला असो, समाजकारणातला असो, आम्ही सगळे एकत्रित येऊन आज एक जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या मोडकळीस आल्या आहे ते वाचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे। नक्कीच आज आम्ही संख्येने कमी असू, परंतु क्रांती करण्यासाठी एवढेच लोक पुरेसे असतात आणि या शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी आम्ही सगळे एकजुटीने एका वज्रमुठीने आम्ही काम करू। आणि नक्कीच जे हे जिल्हा परिषदेचं एक शाळेचं जे एक आज नियोजन कुठंतरी चुकत आहे किंवा शासनानं माहीत असूनही जाणून बुजून त्याच्यामध्ये जो हलगर्जीपणा सुरू आहे ते सुरळीत करण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने एक प्रयत्न करत राहू। आणि या कृती समितीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता या माध्यमातून आम्ही भविष्यात जे विद्यार्थी घडणार आहे त्यांच्या हितासाठी आम्ही धडपड करत राहू। या ठिकाणी सरपंच होण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीनं नेमकं काय करता येईल? ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या 15 युक्तातून शाळा दुरुस्ती करता येते। भौतिक सुविधा ग्रामपंचायतच्या इकडून देता येईल, पण शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी मायबापाचाच सगळ्यात मोठा सहकार्य असणं हे आवश्यक आहे। आता माझी गट ग्रामपंचायत आहे, माझी पारवा आणि बोरवा शाळांनी भौतिक सुविधा केल्या। माझ्या लखमापूरच्या शाळेची भौतिक सुविधा करण्याची राहिलेली आहे, ते आता या 8-15 दिवसात आम्ही भौतिक सुविधा आमचं काम चालू होऊन जाईल 15 युक्तातून। आणि प्रत्येक सरपंचानं आपल्या शाळेवर काम केलं तर फार चांगलं होईल, कारण शिक्षणच हे भविष्य, आपले मुलंच आपलं भविष्य आहे, आपल्या देशाचं भविष्य आहे। या अनेक गावच्या अडचणी, अनेक गावामध्ये शिक्षक नसल्याच्या प्रतिक्रिया आपण मीडियाच्याच माध्यमातून प्रशासनाने दाखवल्या। प्रशासनानं जे जाग आली आणि अनेक ठिकाणी शिक्षक दिले, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या सर्वांच्या उपस्थितीत, सर्वांच्या सहकार्याने, कुठे याच्यातनी राजकीय भूमिका न घेता पण राजकारणाच्याच माध्यमातून हा विषय सोडावा लागणार आहे। सर्वांच्या हितासाठी, सर्वांच्या हक्कासाठी शाळा वाचवा, शाळा का वाचवा असं एक अभियान आपण सुरू करतो आहे। म्हणून त्यासाठी आम्ही सर्वजण इथं उपस्थित होतो, सर्वांनी सहकार्य केलं। यापुढेही समिती अशीच काम करेल आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावचा शाळा वाचवायचा प्रश्न सोडवला। शाळा वाचविण्यासाठी नेमकं शिक्षकांना काय करायला पाहिजे असं तुमचं या ठिकाणी? शिक्षकांनाही दिलेली नैतिक जी जबाबदारी आहे, जे शासनाने दिलेली जबाबदारी, त्याचे कर्तव्य जर त्याने प्रामाणिकपणे पार जर पाळलं तर शिक्षणाचा दर्जा नक्की सुधारला जाईल आणि प्रत्येकाचा विश्वास शिक्षकावर। नागाव येथील संभाजीनगर परिसरातील जावेद मोमीन आणि रफिक सोमरे यांच्या प्लास्टिक स्क्रॅपच्या गोदामाला रविवारी दुपारी 2च्या सुमारास भीषण आग लागले। गोदामात प्लास्टिक फायबर आणि अन्य ज्वलनशील साहित्याचा मोठा साठा असल्यानं आगीनं काही मिनिटातच रौद्ररूप धारण केलं। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीची माहिती मिळताच नागावसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। कोल्हापूर महानगरपालिका आणि पेठवडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या 15 मिनिटातच तिथे दाखल
दाखल झाल्या। नागावमधील स्थानिक पाण्याचे टँकरही मदतीला धावले। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। या आगीत गोदामातील स्क्रॅप माल, मशिनरी आणि शेड पूर्णपणे जळून खाक झाले। सुमारे 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे हे घटनास्थळी दाखल झाले होते। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। प्रकाशमणी दादी यांच्या 19व्या स्मृतिदिनानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती केंद्र तेल्हारा इथं रविवारी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं। नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 21 रक्तदात्यांनी स्वेच्छेनं रक्तदान केलं। मुख्यालय माउंट आबूच्या शाखा तेल्हारा आणि स्त्री जिल्हा रुग्णालय अकोला यांच्या सहकार्यानं आयोजित शिबिराला नगरसेवक जितेंद्र राठी, डॉक्टर धर्मराज पवार, डॉक्टर श्रीकांत थोरात यांच्यासह सहकाऱ्यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं आयोजन केंद्र संचालिका ब्रह्मकुमारी प्रमिला दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदान शिबिरांचं महत्त्व मोठं असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला। शिबिराच्या यशस्वीततेसाठी सतीशभाई धमरकर, विजय पवार, पप्पू सोनटक्के, गोपाल बाजोड तसंच ब्रह्मकुमारी भगिनी सेवाभावी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। सामाजिक सेवेच्या माध्यमातून प्रकाशमणी दादी यांना दिलेल्या या आदरांजलीचं नागरिकांनी कौतुक केलं। वसंतनगर येथील श्री संत पाचलेगावकर महाराज आश्रमात संत पाचलेगावकर महाराजांची 40वी पुण्यतिथी विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी भक्तिभावात साजरी करण्यात आली। यानिमित्त रक्तदान, मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी आणि संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमांना सद्भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पुण्यतिथी निमित्त महाराजांची विधिवत पूजा झाल्यानंतर दुपारी 1 वाजता भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। हजारो सद्भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। महाप्रसाद वितरणावेळी शासनाच्या नियमांचं पालन करण्यात आलं। संत पाचलेगावकर महाराजांनी सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यासोबत रक्तदानाला विशेष महत्त्व दिलं होतं। त्यांचा सामाजिक सेवेचा वारसा पुढे नेत आश्रमाच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 15,000 रक्तदान झाल्याची माहिती देण्यात आली। पुण्यतिथी निमित्त आयोजित आरोग्यविषयक उपक्रम आणि महाप्रसादातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। सर्व कार्यक्रमांना सद्भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। धर्मभास्कर राष्ट्रविद्या पाचलेगावकर महाराज यांची 40व्या पुण्यतिथी निमित्त श्री संत पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमात दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर होत आहे, नेत्र चिकित्सा शिबिर होत आहे आणि मोफत शुगर म्हणजे मोफत रक्त तपासणी, हिमोग्लोबिन आदी मधुमेह तपासणी हे शिबिर होत आहे। दरवर्षीप्रमाणे सकाळी 6:30 वाजता महाराजांच्या पादुकेचा महाराजांचा अभिषेक झाला। 7:30 वाजता उपासना झाली आणि 10 वाजता रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर आणि मधुमेह तपासणी शिबिर सुरू झालं। 12 वाजता श्राद्धविधीचा कार्यक्रम संपला। 1 वाजता संत पाचलेगावकर महाराजांचे हजारो भक्त महाप्रसाद घेत आहेत। आज संत पाचलेगावकर महाराजांना जाऊन 40 वर्ष झालेली आहेत। 16 ऑगस्ट 1986ला ते शांत झाले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे आमचे आश्रम आहेत तिथे पुण्यतिथी साजरी होत आहे। मी संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम अध्यक्ष सुधाकर ठाक। संत पाचलेगावकर महाराजांच्या मुक्तेश्वर आश्रमाची स्थापना वसंतनगर येथे 1980ला झाली। संत पाचलेगावकर महाराजांना अभिप्रेत असलेलं रक्तदान शिबिर आम्ही 1980 पासून आत्तापर्यंत 15,000 बाटल्या मोफत शासनाला दिल्या। तसेच ह्या भागातील सगळे रस्ते वसंतनगर, बाबानगर, बगनपुरा, आनंदनगर ह्या भागाचे रस्ते सगळे श्रमदानाने तयार केलेले आहेत। हे संत राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण शासकीय बैठक शासकीय विश्रामगृह नांदेड इथं जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले। यावेळी नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष तसंच जिल्हा कार्यकारिणीतील सदस्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। बैठकीत आगामी 29 ऑगस्ट रोजी पुणे इथं होणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष शिवकुमार देवकत्ते यांनी केलं।
तसंच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला। प्रत्येक तालुक्यात तसंच सर्कलनिहाय बैठका घेऊन पक्षाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना तालुकाध्यक्षांना देण्यात आल्या। कंपन्या मालामाल होत असताना पोल्ट्री व्यवसायावर अवलंबून असलेल्या पालन पोषणकर्त्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेनं केलाय। विविध मागण्यांसाठी 1 सप्टेंबर 2026 रोजी पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे इथं मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आलाय। या संदर्भात खेड तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेची राजगुरुनगर इथं आढावा बैठक झाली। गेल्या अनेक वर्षांपासून पोल्ट्री धारकांचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडले जात असून शासनानं काही GR काढले असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आलाय। संबंधित GRची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। बैठकीत पोल्ट्री व्यवसायातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। आंदोलनात राज्यातील पोल्ट्री धारकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय। माझा व्यवसाय माझी जबाबदारी, 1 सप्टेंबरची करा तयारी अशी हाक देत आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार पोल्ट्री धारकांनी केलाय। आपण ही जी मीटिंग कशासाठी ठेवलेली होती? आज दिनांक 23/8/2026 रोजी जी 1 सप्टेंबर 2026ला महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचं आंदोलन पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुणे औंध या ठिकाणी होणार आहे। तरी ह्या आंदोलनासाठी आपल्या खेड तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्व पोल्ट्री बांधवांचा त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळावा आणि हे आंदोलन यशस्वी व्हावं आणि ज्या आपल्या अडचणी आहेत त्यामध्ये तुमचे वीज बिल असेल, तुमचे टॅक्स असेल, त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे GC जो ग्रोविंग चार्ज आज 20 वर्ष झालं तरी पूर्वीपासून आहे तोच आहे आणि पोल्ट्री कंपन्या ह्या मालामाल होत चालल्या आहेत आणि शेतकरी मात्र पोल्ट्री फार्मर हा दिवसेंदिवस कंगाल होत चाललेला आहे आणि या घटनेला कुठेतरी वाचा फुटावी यासाठी संपूर्ण राज्यभरातून जे माझे पोल्ट्री बांधव येणार आहेत त्यांच्या पाठिंब्यासाठी, त्यांच्या आपल्या सर्वांच्या हितासाठी मी सुद्धा माझ्या तालुक्याच्या वतीनं आणि माझ्या तालुक्याच्या सर्व पोल्ट्री फार्मरांना घेऊन पुणे पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय या ठिकाणी येणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन यशस्वी होणार आहे। तर या ठिकाणी अध्यक्ष मी तुम्हाला एक विनंती करू शकतो, तुम्हाला आता ग्रोविंग चार्ज काय दिला जातोय? आता ग्रोविंग चार्ज हा 5 रुपये, 5.5 रुपये, 6 रुपये या पद्धतीने दिला जातो किलो मागे। तर आपण पाहू शकतोय कारण याच्या समोर जे फार्मर जे आहेत यांच्या ज्या वेदना या कुठंतरी आपल्याला दिसतात। एकीकडे साखरेचे बाजार आज जर पाहिले तर ते 80 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत, तर कुठंतरी 45 दिवस जे अवरात्र कष्ट करणाऱ्या बांधवांचं कुठंतरी हाल होताना दिसत आहेत। 1 तारखेच्या मीटिंगच्या पार्श्वभूमीवर ही आज तालुकास्तरीय बैठक पोल्ट्री संघटनेची या ठिकाणी राजगुरुनगर या ठिकाणी सर्व पोल्ट्री फार्मरच्या उपस्थितीत पार पडत आहे। पोल्ट्री बांधवांची अशी अडचण झालेली आहे। काय झालंय, कंपनीचा DC एवढा कमी आहे, 5 आणि 6 रुपये आणि वातावरणानुसार लॉट काही बसत नाही। सगळे लॉट फेल जातात किंवा कमीत कमी वर्षामधले 2-3 लॉट तरी फेलच जातात आणि वर्षात 5च बॅच निघतात आणि ते असूनही बी जर तिथं FSR वाढला तर कंपनीचे DC 5 रुपये 6 रुपये जे आहे ती पण कंपनी देत नाही। तुम्हाला निघाली 1 रुपया 2 रुपये 3 रुपये अशा प्रमाणे पेमेंट कंपनी काढते। त्या जर 2-3 रुपयांनी जर पेमेंट काढलं तर जो माणूस जो फार्मर जो कष्ट करतोय त्याचा पगार सुद्धा सुटत नाही आणि त्याचे लाईट बिल बाकीचा मेंटेनन्स त्याचा काहीच सुटत नाहीये। आज आहे ना ते ना सगळं फुकट चाललंय, कंपनीसाठीच सगळं चाललेलं आहे, असं चाललेलं आहे। तर त्यासाठी आहे ना आता जे 1 सप्टेंबरला जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी हजर व्हावे आणि त्याच्यामध्ये असा विषय घ्यायचा आहे आपल्याला का आम्ही असा विषय ठरलेला आहे आमचा, जर कंपनीने DC वाढवली नाही तर सगळ्या फार्मरांनी कोणत्याच कंपनीचा पक्ष घ्यायचा नाही, पोल्ट्री शेड बंद ठेवायचं। पदर पैसे घालून जर आपल्याला ते करायचं असेल तर त्यापेक्षा बंद ठेवलेलं काय हरकत आहे? आपली शेती करा, आपण ना सगळ्यांनी शेती करा। पोल्ट्री 2 महिने 6 महिने वर्षभर बंद राहू द्या, काही फरक पडत नाही। ज्या अर्थी आपण जर कर्ज काढलेलं ते जर आपल्याला 5-5, 6-6, 7-7 वर्ष जर फिटत नसेल ते करायचं कशासाठी? का कंपनीसाठी करायचं? वर्षभरामध्ये जर कंपनी 20-20, 25-25 कोटीचं कर्ज जर ती वर्षभरात जर फेडत असेल आणि आपल्याला 5-10 लाख रुपये फेडायला जर 6-6, 7-7 वर्ष जर लागत असेल, हे करायचं कोणत्यासाठी? हे जर कंपनीसाठी जर आपल्याला करायचं तर करूच नका। याच्यासाठी तुम्ही आपली शेती करा, दूध व्यवसाय वाढवा।
पण हे पक्षी कोणी टाकू नका, हे आपल्या मिटिंगमध्ये ठरलेलं आहे. त्याच्यामुळे 1 सप्टेंबरच्या मोर्चामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि तिथं तो मोर्चा एकदम व्यवस्थित करावा. तिथून पुढची दिशा ठरेल. जर नाही आपली मागणी जर ऐकली तर तिथून पुढचे आपण विषय काय घ्यायचा ते ठरवू. आम्ही खेड तालुक्यातले पशुपालक शेतकरी आहोत. आमच्या अतिशय वेदनादायक अडचणी आहेत की कोणत्याही ठिकाणी आम्ही कितीही कष्ट केले तरी आम्हाला पोटापुरता जो संसार चालवायला पैसा लागतो हा मिळत नाही. आणि या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाने 2 वर्षापूर्वीपासून जे नियम घालून दिलेत त्याची कुठेही अंमलबजावणी होताना दिसत नाही. आमच्या महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन संघटना, पोल्ट्री संघटना यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून जे सरकारने नियम ठरवून दिलेत त्या नियमांचं कोणतेही पोल्ट्री कंपनी पालन करत नाही. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी 1 सप्टेंबरला मोठं आंदोलन करायचं आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मोठं आंदोलन करायचं आहे आणि पशुसंवर्धन कार्यालय औंध पुणे या ठिकाणी जायचं आहे. त्यासाठी आज आम्ही सर्व शेतकरी एकत्र झालो. आम्ही मोठं आंदोलन करू आणि सरकारला जे सरकारने नियम घालून दिलेत किंवा जे GR काढलेत त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे. तर आपण पाहू शकतोय या ठिकाणी खूप मोठ्या तळमळीने जे बांधव जे आहेत या ठिकाणी या मीटिंगसाठी जमलेले दिसत आहेत. शांताराम शिंदे, न्यूज मराठी 24/7. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडचणी दूर करून उद्योगांचं स्थलांतर रोखण्यासाठी शासन सकारात्मक आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीनं आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत, असं उपमुख्यमंत्री तसंच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. शिंदे यांनी तळेगाव चाकण परिसराला भेट देऊन रस्ते दुरुस्तीची पाहणी केली. उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून त्यांनी रस्त्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी M60 हार्डनर, जिओ पॉलिमर टेक्नोपॅच आणि M6 RMC विथ हार्डनर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय. जिओ पॉलिमर मिश्रण अर्ध्या ते पाऊण तासात सेट होत असल्यानं खड्डे बुजवल्यानंतर तातडीनं अवजड वाहतूक सुरू करणं शक्य होणार आहे. चाकण शिक्रापूर मार्गावरील खड्ड्यांमुळे उद्योजकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पावलं उचलली जात असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. चिखल आहे, दलदलीचा भाग आहे, त्या ठिकाणी हे देखील आपल्याला उपयुक्त ठरत नाही. त्या ठिकाणी प्रिकास्ट पॅनल, एक कॉन्क्रीटचा रस्ताच, जसं आपण कॉन्क्रीटचे रस्ते बनवतो तसे प्रिकास्ट पॅनल आम्ही कास्टिंग केले होते आणि जवळपास 200 प्रिकास्ट पॅनल या ठिकाणी, ज्या ठिकाणी अतिशय चिखलाचा भाग, दलदलीचा भाग आहे, पाणी जिथं सातत्याने येतं त्या भागामध्ये देखील आपण ते टाकले. आणखी ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारचे हे आहेत, जागा आहेत, त्या ठिकाणी देखील त्याचा वापर करून आपण मोटरेबल ताबडतोब म्हणजे रेडीमेड रस्ते कसे आपण करू शकतो याचं उदाहरण देखील आपण पाहिलेलं आहे कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे. त्यामुळे हे झालं आपलं तातडीने दिलासा देण्याचा विषय. परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी रस्ते आपल्याला करायचे आहेत. त्या ठिकाणी दोन्ही साईडला स्टॉर्म वॉटर ड्रेन असलं पाहिजे, फुटपाथ असले पाहिजेत आणि त्याचबरोबर आता हे जे कामगार आहेत त्यांना चालण्यासाठी फुटपाथ आणि सायकल ट्रॅकची देखील या ठिकाणी मगाशी त्या बैठकीमध्ये मागणी झाली आणि जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना केलेल्या आहेत की आता जे रस्ते आपण करू ते संपूर्णपणे इंटिग्रेटेड एकाच पॅटर्नमध्ये असले पाहिजे. मग ते MIDCचे असू द्या, PMRDचे असू द्या, PWDचे असू द्या आणि NHIचे असू द्या. त्यामुळे हे सगळे जे आहेत हे पुढच्या संपूर्णपणे 10 महिन्याचा कालावधी जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मला वाटतं आपण तो आणखी कर्टेल करू शकतो, आणखी कमी करू शकतो. कारण आता जो शिक्रापूर तळेगाव हा जो रस्ता जो अवॉर्ड झालेला आहे त्या ठिकाणी देखील जे काम संत गतीने सुरू आहे. कलेक्टरना सांगितले तिथे चांगल्या दर्जाचं काम करणारा, फास्ट वेगाने काम करणारा माणूस त्या ठिकाणी अपॉइंट करा आणि तो रस्ता तात्काळ त्याचं काम सुरू करा. त्याचबरोबर दुसरा एक 3 किलोमीटरचा PMRDचा रस्ता आहे त्याला देखील तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
जेणेकरून एक्झिट आणि एंट्रीला 3 रस्ते आपल्याला उपलब्ध होतील आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ही वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मदत होईल. त्याचबरोबर जो काही कचऱ्याचा विषय होता या बाबतीत देखील उद्योग मंत्र्यांनी PMRDला जागा दिलेली आहे. ताबडतोब प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. तोपर्यंत जे रस्त्यावर जागोजागी प्लॅस्टिक आणि कचऱ्याचा ढीग दिसतोय त्यासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय एक आउटसोर्स एजन्सी करा, एक विशेष प्रकारची फक्त या संपूर्ण परिसरामधला कचरा उचलण्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करा आणि हे संपूर्णपणे चाकण शहरामधले उद्योजक असतील, नागरिक असतील, यांना या दुर्गंधीचा कचऱ्याचा जो सामना करावा लागतोय त्यातून त्यांना दिलासा मिळेल. एकंदरीत विजेचा जो काही विषय होता त्यावर देखील चर्चा झाली आणि विजेच्या जे काही आपले महावितरणचे अधिकारी त्यांच्याशी देखील त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत आणि जे काही मोठं काम असेल, सबस्टेशन असेल किंवा आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं कॅपॅसिटी वाढवायची असेल, या संपूर्ण ज्या आहेत यासाठी देखील सूचना दिल्यात. मला वाटतं एकंदरीत उद्योजकांच्या ज्या काही सूचना होत्या त्या आपण त्याला काम सुरू केलेलं आहे, चालना दिलेली आहे. त्याचबरोबर मेट्रोचं काम सुरू आहे, मेट्रोचे हर्डीकर यांच्याशी देखील मी बोललो. मेट्रोचं काम देखील इकडे सुरू आहे, पण ते नाशिक फाटा ते चाकण राजगुरुनगर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर याचा देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा अशा प्रकारच्या सूचना मी दिल्यात आणि त्याची फिजिबिलिटी चेक करून DPR तयार करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे ते देखील हर्डीकर यांनी त्यांची टीम ते करेल जेणेकरून मोठ्या प्रमाणावर इथल्या भागातल्या लोकांना दिलासा मिळेल. चाकण नगर परिषदेचा जो DP आहे, मगाशी मला कोणीतरी विचारलं, तो DP देखील तात्काळ लवकर मंजूर केला जाईल आणि चाकण नगर परिषदेतल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये स्वतः आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये आपले पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील इथं स्वतः पाठवतोय. ते देखील इथल्या लोकांशी बोलतील, इथली समस्या सांगतील आणि त्याचा देखील आपल्याला चर्चा करून सोडवणूक करता येईल. गणेश मूर्तीचं माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेणच्या कलेला आणि चवीला आता थेट दिल्लीची बाजारपेठ मिळणार आहे. पेणच्या प्रसिद्ध गणेश मूर्तींसह महिला बचत गटांनी तयार केलेले पोहे, पापड, लाडू, लोणचे, मसाले तसंच हस्तकला आणि कला साहित्य महाराष्ट्र एम्पोरियम नवी दिल्ली इथं प्रदर्शन आणि विक्रीसाठी रवाना करण्यात आले. रविवारी सायंकाळी 7 वाजता चावडी नाका येथील गणपती मंदिरात शुभ प्रस्थान सोहळा उत्साहात पार पडला. प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका पल्लवी कालेकर यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून हा उपक्रम साकार झाला. नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील, वैकुंठ पाटील, पेण शहर मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांचं मार्गदर्शन लाभलं. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळामार्फत गणेश चतुर्थीच्या 10 दिवस आधी मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि नवी दिल्लीतील महाराष्ट्र एम्पोरियम इथं विशेष प्रदर्शन आणि विक्री मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे पेणच्या मूर्तिकारांसह महिला बचत गट, पूजा साहित्य, हस्तकला आणि सजावटीच्या वस्तू निर्माते आणि लघु उद्योजकांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. आणि माझे बंधू भगिनींनो, आजचा हा क्षण खूप अभिमानाचा आहे आपल्यासाठी. कारण का आपल्या पेणची गणेश मूर्तीची कला महाराष्ट्राची सीमा सोडून देशाच्या राजधानीत जात आहे, दिल्लीमध्ये जात आहे. गणेश मूर्तींची विक्री ही केवळ विक्री नसून गणपती मूर्तिकारांचे कष्ट, कौशल्य आणि आपली परंपरा ही पुढे आपण पाठवत आहोत दिल्लीमध्ये. महाराष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने जे आपल्यासाठी ही दालनं खुली केलेली आहेत त्याचा आपल्या कलाकारांना चांगला फायदा हो आणि सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते. विशेष म्हणजे मला सांगावंसं या ठिकाणी अभिमान वाटतो की गेल्या आठवड्यामध्ये आम्ही मुंबईला गेलो होतो. मुंबईला जिल्हा परिषदेच्या 15 वित्तवराच्या बैठकीच्या
बाबत गेलो होतो, त्याच वेळेला आशिष शेलार साहेब त्या ठिकाणी आम्हाला भेटले. आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की आम्ही गणपती कारखानदारांचा जो लढा आहे तो मी आणि देवेंद्रजी त्या ठिकाणी लढत आहोत. निश्चितपणे यश मिळणारच आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी गणेशोत्सव मंडळाची त्या ठिकाणी मुंबईच्या बैठक लावली होती. आम्हाला बैठकीला सुद्धा बसवलं. बोलण्याचा मुद्दा आहे की आपल्या पूर्ण भागातून लाखो गणेश मूर्ती आज आपण जगभरात जातात, परंतु त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या पद्धतीचं जे काय मॉडेल तयार करायला पाहिजे ते मॉडेल तयार करत नसल्यामुळे अजून आपल्याला वाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. निश्चितपणे आपल्या भगिनीने या ठिकाणी जो काय कार्यक्रम तयार केलेला आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे आपल्या गणेश मूर्ती पूर्णपणे या जगभरात जाणार आहेत. आणि दिल्लीला सुद्धा आपण सगळी मंडळी जाणार. तर या दिल्लीमध्ये आपल्याला जी जी काय मदत लागेल त्या मदतीसाठी मी आपल्या पाठीशी निश्चितपणे राहणार आहे. परंतु तुम्ही जो काय अभिनव उपक्रम या ठिकाणी चालू केलात त्या अभिनव उपक्रमाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. निश्चितपणे आपल्या या प्रवासामध्ये क्षणाक्षणाला आम्ही आपल्या सोबत आहोत आणि आपल्या सोबत आमची ताकद राहणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय जय. काय आहे आपला बेसिक काय आहे तर जे पेंटचं अर्थकारण जे चालू आहे ते मूर्तिकारांवरती चालू आहे की JSW नंतर किंवा तेवढ्याच ताकदीने या पेंटला उत्पादन मिळत असेल. अर्थकारणाचा गाडा म्हणजे लाईफ लाईन काय असेल तर गणपती कारखानदार असतील, मूर्तिकार असतील आणि त्याच्यावर जगणारे छोटे छोटे उद्योग असतील, रंगकाम असेल, वाहतूक व्यवस्था असेल, बारीक बारीक छोटे छोटे जे उद्योगधंदे आहेत ते ह्या गणपती कारखानदारावरती, गणपती कारागिरांवरती अवलंबून आहेत. तर त्याला आज आपण राजमार्ग देत आहोत. शासनाच्या वतीने आपण दिल्ली येथे जात आहोत. या उपक्रमात आपले लाडके नेते आमचे मित्र जयेशदादा पाटील यांनी बहुमत सहकार्य केले, पाठिंबा व्यक्त केलेला आहे. आमदार साहेबांनी देखील आपल्या या संकल्पनेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. नगराध्यक्ष मॅडम आज नाही आहेत, निलिमाताई स्वतः आहेत की ज्या वेळोवेळी विचारत आहेत की ह्या भगिनींची राहायची व्यवस्था कशी होणार आहे. जयेशदादांना सांगू का तर त्या सुद्धा राहण्याची व्यवस्था महाराष्ट्र सुद्धा व्यवस्थित होणार आहे. जयेशदादा काय वैदिक आहे, स्वतः आम्ही दिल्लीला येणार आहोत. तर जे काय विषय आपले आपण सोडवणार आहोत. तर मी पुन्हा एकदा आज दिल्लीला जाणाऱ्या टीमला शुभेच्छा देतो. आणि ही सुरुवात आहे. आपलं जे अर्थकारण आहे पेंटचं हे आधी होईल. आणि सर्व या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.